हाय फ्रेंड्स, मी आज मेथीचे लाडू बनवणार आहे. तर आपण आधी गव्हाचं पीठ चांगलं छान गाळून घेऊया. त्यानंतर छानपैकी गाळून झाले, बघू शकता. त्यात आपण काजू, बदाम, मखाने, पंपकिन सीड्स हे बारीक करून मेथीच्या लाडूंमध्ये टाकूया. बघू शकता, मी हातानेच बारीक केलेत. मिक्सरला जास्त बारीक होतात, यासाठी मी हातानेच बारीक करून घेतले. मखाने थोडे रोस्ट करून म्हणजे भाजून मग त्याचं मिक्सरला ग्राइंड करून घेतले. अशी पूर्ण फाईन पेस्ट झाल्यावर सगळं एकत्र करून गूळ कापण्यासाठी घेतला आपण. बघू शकता, पूर्णपणे गूळ कट होऊन आपण आता पुढची प्रोसेस करायला घेऊया. डिंक थोडा तेलातून फ्राय करून घेऊया. म्हणजे तेलात तळल्यामुळे डिंक एकदम फुलून येतो. डिंक तेलातून तळल्यामुळे तो लुसलुशीत मोठा होऊन आपल्याला त्याला चुरण्यासाठी अगदी सोपं होतं. बघू शकता. आपण आता मेथी भाजून घेऊया. मेथी लाल होईपर्यंत भाजावी, म्हणजे लाडू कडवट येत नाही. थोडं लाल असं भाजू देऊया. मग मेथी काढून घेऊया. आता झाली आहे मेथी. आता मेथी काढून घेऊया. आता पीठ भाजण्यासाठी घेऊया. पीठ पण असं लाल असं भाजून घेऊया. मंद आचेवर भाजून घेऊया. बघू शकता, पीठ पण लाल असं भाजले. आता मी खारीची पावडरच आणली होती, खारी आणली नाही, म्हणून आता खारीची पावडर टाकून घेऊया. आणि पातेल्यात एका साईडला आपण थोडं पाणी घेऊन त्यात गूळ मेल्ट होण्यासाठी ठेवूया. कारण गूळ थोडा मेल्ट झाल्यावर तेल टाकल्यावर पटकन पाक होतो आणि लाडू असे छान येतात. बघू शकता, गूळ मेल्ट व्हायला लागलाय. आता काही चुकलं असेल तर मला माफ करा. आता बघू शकता, आपण खोबरं भाजण्यासाठी घेतले आणि एक साईडला आपला गूळ पण मेल्ट झाला आहे आणि पीठ पण सगळं भाजल्यावर आपण मेथी भाजून घेतलेली त्यात टाकले व काजू, बदाम, मखाना, पंपकिन सीड्स ते सगळं बारीक केलेलं त्यात टाकले. आता आपण खारी पावडर टाकूया. खारी पावडर टाकूया आणि खोबऱ्याचा किस घेऊया आणि सगळे आता मिक्स करून घेऊया. खोबऱ्याचा किस मिक्स करून घेऊया. आता एकीकडे आपला पाक बघूया किती झाला. आता आपला पाक बऱ्यापैकी झाला आहे. आता वरून तेल टाकून एक उकळी येईपर्यंत आपला पाक गरम करून घेऊया. बघू शकता, माझे 1.5 किलोचे लाडू होते, त्यात मी 1 किलो आणि थोडे वरती तेल टाकले. त्यांना आपण भाजताना पण तेल टाकतो, म्हणून थोडं कमी टाकलं. बघूया आता कसे होतात लाडू. बघा, आता उकळी यायला लागली आहे. एक छान अशी उकळी आली की आपला पाक रेडी होईल आणि मग आपण पिठामध्ये टाकूया.
काही चूक झाल्यास मला माफ करा, कारण पहिलाच ब्लॉग मी बनवते, कारण मला काही आयडिया नाही जास्त. बघू शकता तुम्ही छान अशी उकळी येते. त्यात अजून चांगली उकळी आली तर आपण पटकन पिठात टाकूया. जास्त आपल्याला पाक कडक करायचा नसतो, फक्त एक उकळी आली आणि पिठात टाकून. आणि पहिल्यांदा मी लाडू बनवते म्हणून नक्की सांगा कसे आले, कमेंट्समध्ये नक्की सांगा मला. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता बघा आपली उकळी आली छान प्रकारे. आता थोडी अजून उकळी आली की घेऊया. आता छान अशी उकळी यायला लागली बघा. पूर्ण तो फेसवरती आला का समजायचा आपला पाक रेडी झाला आहे. हे लक्षात ठेवायचे, कधीही मेथीचे लाडू बनवताना असा पूर्णपणे फेसवरती आला तर लक्षात ठेवायचं की आता पाक रेडी झाला आहे. बघा मी आता गॅस बंद करते आणि पिठात ओतण्यासाठी घेते. बघू शकता थोडं हलवून आणि पिठामध्ये पाक सगळा ओतला मी, कारण प्रमाण बरोबर घेतलेलं असल्यामुळे पाक थोडा पण उरला नाही. आता मिक्स करून थोडं आपण जे बाजूला पीठ काढून घेतलेलं ते पण त्यात टाकून सर्व एकजीव करून मग लाडू बांधायला घेऊया. पहिल्यांदा ट्राय केला आहे, पण नक्की सांगा कमेंट्समध्ये की लाडू कसे आलेत. काही कमी असल्यास ते मला सुचवू शकता. आता पूर्ण मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की लाडू कसे आलेत. आणि काही चुकलं असेल तर मला प्लीज माफ करा, नवीन ब्लॉगर म्हणून. आता सर्व लाडू करून घेऊया. सर्व लाडू आपले रेडी झालेत, बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.